आणि वसंत मोरे हे सभास्थळी हजर झालेले आहेत। वसंत मोरे यांचं पहिलं भाषण आजच्या या उत्तर सभेमध्ये होते। जय महाराष्ट्र। प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्ण विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्रे राज्यते। छत्रपती शिवाजी महाराज की। आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, आजच्या या व्यासपीठावर उपस्थित माझे नेते माननीय बाळासाहेब नांदगावकर साहेब, आमचे नितीन सरदेसाई साहेब, शिरीष सावंत साहेब, बाबू आगसकर, अभिजित पानसे साहेब, अविनाश दादा, संदीप दादा, प्रथम सर्वांना मानाचा मुजरा। जवळजवळ 2 वर्षाच्या कालावधीनंतर आपण सर्वजण मागे पाडव्याच्या सभेला आपण एकत्र आलो होतो। त्याच्यानंतर आज आपण पुन्हा एकदा या उत्तर सभेसाठी ठाण्यामध्ये एकत्र आलोय। मला वाटतं 2 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर हा 2 वर्षाचा कालावधी जो कोरोनाचा कालावधी झाला, आपण खऱ्या अर्थानं एकमेकांना भाग्यवान समजलं पाहिजे। कारण 2 वर्षाच्या या कोरोना काळापासून आपल्या तोंडाला सर्वांच्या मुसक्या लावलेल्या होत्या आणि त्या सर्वांच्या तोंडाच्या मुसक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून निघाल्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्व सणांना सुरुवात शिवजयंतीपासून झाली। त्यानंतर आपला पाडवा मेळावा झाला। आज खरं तर आपण सर्वजण इकडे आहोत, हाच मुळात आपण एकमेकांच्या समोर उभे आहोत, हीच खऱ्या अर्थानं एक आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। आपण सर्वांनी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे की आज या कोरोना काळात आपण एकमेकांची अतिशय जवळची लोक गमावली आणि आज पुन्हा एकदा आपण हा मेळावा या ठाण्यामधील उत्तर सभेला आपण उपस्थित आहोत। मला तो काळ आठवला की अंगावरती काटा येतो। आज या ठिकाणी आमचे पुण्याचे नेते बाबू आगसकर आहेत, अनिल शिंदे साहेब येतील, किशोर शिंदे, आमचे बाळा शेडगे, गणेश आप्पा, योगेश खैरे, रणजित भाऊ, सगळे आमचे पुण्याचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की पुण्यामध्ये ज्या वेळेस कोरोना काळ चालू होता आणि त्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे होती त्यापैकी कुठलंही काम सरकारने केलं नाही ना पालिकेतील लोकांनी केलं। पण पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यावेळेस काम करत होती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना। तुम्ही सर्वांनी उघड्या डोळ्याने त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। पुणे शहराव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात सगळे नेते, सगळ्या पक्षांचे नेते त्यांच्या त्यांच्या घरामध्ये बसलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी रस्त्यावरती होते आणि या अतिशय कठीण काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिले जो स्टँड आम्ही पुणे शहरामध्ये घेतला त्याच्यामध्ये मला वाटतं एक ॲम्बॅसिडरची काच फुटली आणि ती सगळ्या महाराष्ट्राने त्याचा आवाज ऐकला आणि त्यानंतरनं जे काम झालं 1 दिवसाच्या कालावधीमध्ये जे काम पुणे शहरामध्ये झालं असंच काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होतं आणि हे चालू असताना ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती तिथं आमचा प्रत्येक मनसैनिक जागेवरती जात होता। तुम्ही सर्वांनी या गोष्टी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेल्या आहेत। ज्यावेळेस सरकार जी कामं करत नव्हती, सरकारने जी कामं करायला पाहिजेत ती कामं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून अगदी आमचा साईनाथ तिकडं 5-5 हजार लोकांना रोज जेवण पुरवत होता। मी स्वतः ज्या वेळेस खऱ्या अर्थाने सरकार मागे पडत होतं त्या टायमाला आम्ही दवाखाने लोकांसाठी उभे केले
कोविडची लढाई चालू असताना हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात. मला वाटतं की खऱ्या अर्थानं जे आम्ही काम करतो, जे आम्ही काम केलं, जसा कोरोनाचा ट्रेंड बदलत गेला त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये गोरगरिबांना फायनान्सवाल्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, बँकावाल्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. फायनान्सवाले, बँकावाले प्रत्येकाच्या दारामध्ये यायला लागले. आणि मग अशा वेळेस कुणाची दारं उघडी होती? अशा वेळेस दारं उघडी होती ती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. तुम्ही सर्वांनी पाहिलं. मला वाटतं की आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. फायनान्सवाला दारात आला की मनसेवाला आठवतो, बँकेवाला दारात आला की मनसेवाला आठवतो. एखादा पैसे कुणाचे अडकले असतील तो वसुलीला आला की मनसेवाला आठवतो. आणि मला वाटतं की ज्या वेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस मनसेवाले कुठं जातात? त्यावेळेस मनसेवाल्यांना लोक का विचार करत नाहीत? त्यावेळेस का आमचा विचार होत नाही? आपण या गोष्टी सगळ्या विचारात घेतल्या पाहिजे की आपण पोचत नाहीये. मान्य राजसाहेबांच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं, आज मी गेल्या जवळजवळ वर्षभरापासून राजसाहेबां पाहतोय की गेल्या 2-3 महिन्यामध्ये त्यांच्या तब्येतीमध्ये खूप अडचणी चालू आहेत. एवढ्या सगळ्या त्यांच्या तब्येतीमध्ये अडचणी चालू असताना सुद्धा राजसाहेब आज सुद्धा, मी काल सुद्धा साहेबांना भेटलो त्यावेळेस सुद्धा साहेबांचा त्रास मला जाणवत होता. तो आजच नाही, आमच्या पुणे शहरामध्ये जे आमच्या कोर कमिटीने नियोजन केलं होतं प्रत्येक शाखा अध्यक्षाच्या घरी मान्य राजसाहेब गेले. आम्ही सर्वांनी ते नजरेने पाहिले की साहेबांना एवढा त्रास होत असताना साहेब जिथं एक पायरी चढता येत नव्हती तिथं साहेब 10 पायऱ्या चढून कार्यकर्त्याच्या घरी जात होते, शाखा अध्यक्षांच्या घरी जात होते. आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की जर साहेब या सगळ्या गोष्टी करतात तर मग आपण कार्यकर्ते कशा प्रकारे काम करतो? ब्लूप्रिंट साहेबांनी आपल्याकडे आणली, आपण ही ब्लूप्रिंट आपल्यापर्यंत कुठपर्यंत पोहोचवली? मला वाटतं की मी आणि साईनाथ 2 नगरसेवक आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये आहोत. ब्लूप्रिंटमध्ये काय काम केलं ते पाहायचं असेल तर कात्रज आणि कोंडवेमध्ये या. तुम्हाला खऱ्या अर्थानं आम्ही जो विकास केलाय 2 नगरसेवकांनी, 100 नगरसेवकांची सत्ता असताना काम होऊ शकत नाही, परंतु 2 मनसेचे नगरसेवक पुण्यामध्ये काम करतात. आम्ही दोघंच महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहोत. 29 नगरसेवकांची सत्ता आमची होती, परंतु काही प्रभागनिहाय आम्हाला त्या ठिकाणी प्रभारावर सामोरं जावं लागलं. पण आज सुद्धा जर पुणे शहरामध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीमध्ये आम्ही दोघांनी काम केलं आणि ज्या वेळेस पुरस्कार द्यायची वेळ आली, आज महानगरपालिकेमधल्या नगरसेवकांची संख्या जर आपण पाहिली पुणे महानगरपालिकेच्या 100 नगर भारतीय जनता पार्टीचे आहेत, 46 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, 10 नगरसेवक शिवसेनेचे, 10 नगरसेवक काँग्रेसचे आहेत आणि मनसेचे किती? फक्त 2 नगरसेवक. तरी सुद्धा चर्चेतील चेहरा हा पुरस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकाला जातो. म्हणजे आम्ही 100% सभागृहामध्ये काम केलं. मग मला वाटतं की जर आम्ही दोघं या ठिकाणी काम करतो, प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आज आम्ही ज्यावेळेस कार्यक्रमाला जातो, कुठल्याही कार्यक्रमाला गेलं, अविनाश दादाला कुठल्या कार्यक्रमाला नेलं, राजू दादाला कुठल्या कार्यक्रमाला नेलं की आपण एक गाणं वाजवतो, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा अविनाश दादा. फक्त आपण गाण्यापुरतं मर्यादित राहणार आहे का? आपण अविनाश दादाचं काम, आपण राजू दादाचं काम सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहे का नाही? आपण नुसतं गाणी वाजवून चालणार नाहीये. आपल्याला यांचं काम सुद्धा आज अविनाश दादांनी 1000 लग्न लावली. आपण सामान्य जनतेपर्यंत हे त्यांचं काम पोहोचवतो का नाही? आम्ही ज्या ठिकाणी काम करतो महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने काम केलंय ब्लूप्रिंटच्या वरती, 16 वर्षामध्ये 16 गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक आहे महानगरपालिकेमध्ये, संपूर्ण पुणे शहरामध्ये. एवढी मोठी सत्ता नगरसेवकांची, 100 नगरसेवकांची सत्ता जिथं आहे. परंतु आपण या गोष्टी पाहाव्यात. ज्यावेळेस मला चर्चेतील चेहरा म्हणून मला पुरस्कार दिला, हा पुरस्कार देताना त्या ठिकाणी आमदार चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे होत्या. चंद्रकांत दादांनी मला पाहिलं आणि मला पाहिल्यावरती चंद्रकांत दादा म्हणले, अरे तुम्ही भाजपत या, तुम्ही नगरसेवक होता. मी दादांना एकच शब्द बोललो, दादा 15 वर्ष भाजपच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होते मी. इतकं चांगलं काम आम्ही त्या भागामध्ये करतो. आणि आज आपण पाहिलं
की साहेबांनी ज्या गोष्टी आमच्यासमोर मांडल्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना अतिशय चांगलं काम मला पुणे शहरामध्ये करता आलं. ज्या भूमिका मान्य राजसाहेबांनी आजपर्यंत मांडल्या त्या आम्ही आमच्या भागामध्ये एक विकासात्मक चेहरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्ही पुढे नेलाय. आणि हा चेहरा भविष्यामध्ये आपण सर्वजणांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की जिथं जिथं म्हणून ज्या ज्या विषयामध्ये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक तिकडे काम करतात, आपण प्रत्येकाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की राजसाहेब नुसते इथं स्टेजवरती येतात, बोलतात, परंतु राजसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र जर आपल्याला घडवायचा असेल तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करावं लागेल. गेल्या 4-5 दिवसामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की गेल्या 4-5 दिवसामध्ये महाराष्ट्रातला असा एकही पक्ष राहिला नाही की ज्या पक्षांनी मला वाटतं माझ्याकडे अप्रोच केला नाही. आपण सर्वांनी एक गोष्ट याच्यामधनं घेतली पाहिजे की जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक इतकं चांगलं काम करतो आणि त्याला सगळ्या पक्षातनं ऑफर येतात, तर राजसाहेबांच्या हातामध्ये आपण राज्याची सत्ता दिली तर मला वाटतं अमेरिकेमधनं आपल्या नगरसेवकांना आमदारांना फोन येतील, आपल्या लोकांना तिकडं बोलून घेतील. ज्या आपण या गोष्टी आपला नगरसेवक आपलं काम किती करतो, आपल्या कशा पद्धतीने काम उभं करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. एवढं आजच्या या सभेनिमित्त मला इथं बोलायला लावलं, मला बोलण्याची संधी दिली. मान्य राजसाहेबांची मी मनापासून उपकार मानेन की साहेबांनी ज्या पद्धतीने आज या सभेमध्ये साहेब बोलतील, पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे उत्तर द्यायचे ते साहेब उत्तर देतील. आपण ते सर्व उत्तर ऐकल्यानंतर आपापल्या भागामध्ये जे साहेबांचं आदेश असेल त्या आदेशानुसार आपण काम करूया एवढं या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा जे प्रेम तुम्ही सर्वांनी माझ्यावरती दिलंय, माझ्या एकनिष्ठेला आपण जो खऱ्या अर्थाने गेल्या 2-3 दिवसामध्ये जो मला सपोर्ट केला त्याबद्दल मनापासून मी तुम्हा सर्वांचं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. तर मनसेचे नेते वसंत मोरे यांचं हे भाषण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ठेवण्यात आलं होतं. वसंत मोरे यांनी थेटपणे काही बोलणं टाळलं, मात्र राज